पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो। महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे माझे मित्र, सर्व पक्षांचे पदाधिकारी आज यांचंही स्वागत करतो मी। उद्याच्या 14 जानेवारीच्या 10 वाजता तापडिया नाट्यगृहात होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याला खरं तर सर्व आमदार, खासदार, मंत्री उपस्थित राहणार आहे। त्याचं निमंत्रण माननीय श्रीजी बोराळकर आमचे श्रीजी बोराळकर यांच्या माध्यमातून सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक होऊन निश्चिती झाली आणि त्यानुसार या मेळाव्याचं उद्घाटन उद्या सर्व मंत्र्यांच्या हस्ते होत आहे। खरं तर देशामध्ये एक मोठं परिवर्तन मोदीजींच्या नेतृत्वात झालं आणि जी देशामध्ये विकासाची घोडदौड चालू झाली, त्या विकासाच्या घोडदौडीला बघून 14 घटक पक्षांनी महाराष्ट्राच्या विकासाची वज्रमूठ एकत्र करण्यासाठी, वज्रमूठ पक्की करण्यासाठी खऱ्या अर्थानं कामाला लागलेले 14 घटक पक्ष उद्याचा महाराष्ट्र कसा असावा, कारण देशामध्ये मोदीजींनी भारताला जे स्थान जगामध्ये निर्माण करून दिलं त्या भूमिकेला घेऊन महाराष्ट्रातील हे 14 घटक पक्ष एकत्र येऊन एक वेगळी वज्रमूठ या महाराष्ट्राच्या विकासासाठी बांधण्याचा जो कयास उद्याच्या महायुतीच्या मेळाव्यापासून सुरुवात करताय। निश्चितपणे या महायुतीच्या मेळाव्यामध्ये ही सर्व जे 14 घटक पक्ष आहे, ही सर्व या 14 घटक पक्षांची नेते या ज्या पद्धतीने या मेळाव्यामध्ये प्रबोधन करणार आहे की निश्चितपणे ही घटक पक्ष एकत्र का आली, ही विकासाच्या घोडदौडीमध्ये महाराष्ट्राला कुठं स्थान निर्माण करायचंय या भूमिकेला घेऊन एक मोठा मेळावा आणि ही वज्रमूठ कशी पक्की आहे हेही त्या मेळाव्यातून आपल्याला दिसून येईल। त्या पद्धतीने या मेळाव्याचं नियोजन सर्व जिल्हाध्यक्षांनी केलेलं आहे आणि निश्चितपणे या मेळाव्याला मी आपल्याला प्रदेशाचा महामंत्री म्हणून सर्वांना निमंत्रित करतो। निश्चितपणे महाराष्ट्राच्या विकासामध्ये तुमचा हातभार या महायुतीच्या मेळाव्याच्या प्रसिद्धीसाठी असावा एवढी भूमिका इथं स्पष्ट करतो आणि मी माझे आपले केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब पण शहरामध्ये आहेत, ते येणार आहेत। केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब इथे आहेत, अतुल सावे आहेत, पालकमंत्री कुंभरे साहेब आहेत, अब्दुल सत्तार साहेब आहेत, त्याच्यानंतर सगळे आमदार आहेत, संजय शिरसाट आमदार, प्रदीप जयस्वाल साहेब आहेत, त्याच्यात रमेश बोबडे आहेत, सतीश चव्हाण साहेब आहेत। सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे मंत्री आणि सगळे जिल्ह्यातले प्रमुख पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। मी संजू भाऊंना विनंती करतो। परिषदेला उपस्थित असलेले शिरीष भाऊ, कैलास भाऊ, संजय भाऊ, आमचे रेल्वे नागर गायकवाड, अभिजित भाऊ, आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी, खऱ्या अर्थाने लोकसभाच्या पार्श्वभूमीवर जो कार्यकर्त्याचा मेळावा लावण्यात आलेला आहे, त्या मेळाव्याला रिपाईचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणारच आहे। परंतु खऱ्या अर्थाने 2012 पासून शिवशक्ती भीमशक्तीच्या माध्यमातून BJP शिवसेना आणि रिपाईची युती झालेली होती आणि त्या युतीच्या माध्यमातून 2014 मध्ये भरघोस मतदान घेऊन मोदी साहेब पंतप्रधान झाले। त्यासुद्धा समन्वय समितीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मेळावे, अनेक ठिकाणी सभा घेण्यात आली। त्या ठिकाणी आम्ही सुद्धा उपस्थित 2014 2019 मध्ये सुद्धा याच प्रकारे आपण मेळावे आणि ते घेतलेले आहेत। परंतु आता 2024ची जी निवडणूक आलेली आहे त्या माध्यमातून परत एकदा BJP शिवसेना रिपाईचे जसे देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि रामदासजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून आणि बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हावाईज मेळावे घेण्यात येणार आहेत। त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची जे 14 मित्रपक्ष BJP आणि या महायुतीसोबत आहेत त्यांच्या कार्यकर्ते समन्वय कुठेतरी यावा, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये काम करत असताना सोबत घेऊन काम करा या उद्देशाने उद्याचे मेळाव्याचे आयोजन केलेले आहे। यापुढेही 2012 पासून आम्ही इन्माने काम करतो, यापुढे आम्ही सर्व महायुतीसोबत मिळून काम करू अशी या ठिकाणी शब्द दुकाना उद्याच्या मेळाव्यात सर्व कार्यकर्ते उपस्थित असणार। खरं तर महायुतीचं सरकार मागच्या
1.5-2 वर्षापूर्वी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलं. एक चांगलं काम आणि या महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं काम हे सरकार एकत्रितपणे सर्व महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन करत आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये आणि जे ग्राउंडवर जे काम केलेली मंडळी आहेत यांनाही कुठंतरी एकत्र यावं आणि मग येणाऱ्या काळामध्ये लोकसभा विधानसभेची निवडणूक आम्ही सर्वांनी एकत्रितपणे एक जीवाने लढवावी आणि म्हणून हा उद्याचा मेळावा आहे. आणि त्या निमित्तानं आज ही पत्रकार परिषद आहे. उद्याचा मेळावा झाल्यानंतर सर्व आमचे नेते मार्गदर्शन करतील, एकत्रित मार्गदर्शन करतील आणि त्या माध्यमातून आमचे सर्व कार्यकर्ते जोमाने पुढच्या काळामध्ये कामाला लागतील. तिच्या पत्रकार परिषदेनिमित्त सर्व पक्षाचे नेते, सर्व जिल्हा प्रमुख आणि आज अचानक आमचे पालकमंत्री धुंबळे साहेब यांचा कन्नड येथे दौरा असल्यामुळे आमचे जिल्हा प्रमुख यांच्यावर बोललेले आहे. मी संभाजीनगर ग्रामीणचा तालुका प्रमुख आहे, या नात्याने जिल्हा हजर आहे आणि येणाऱ्या लोकसभेसाठी आम्ही सर्व तयारीनिशी उतरणार आहे आणि महायुतीचा 100% हा विजय होणार आहे. एवढे बोलून माझे देश म्हणजे जे महायुतीचं सरकार या ठिकाणी काम करत आहे, या महायुतीच्या सरकारमध्ये तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवरती कार्यकर्त्यामध्ये समन्वय साधणे अशा प्रकारचा उद्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस या तिन्हीचा उद्देश असल्यामुळं ही पत्रकार परिषद या ठिकाणी इथून पुढच्या जे काही निवडणुका असतील, लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा बाकीच्या निवडणुका असतील, त्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते जिल्हा पातळी, तालुका पातळी आणि ग्राम पातळीवरती समन्वयाने कसं काम करतील अशा प्रकारचा उद्देश या कार्यक्रमाचा आहे. आणि उद्या 14 तारखेला 10:30 वाजता बैठक आयोजित केलेली या सर्व प्रमुख पदाधिकारी तिन्ही पक्षाची आणि त्या उद्देशानं या ठिकाणी ही पत्रकार परिषद बोलवलेली. या पत्रकार परिषदेला तिन्ही पक्षाचे अध्यक्ष आणि बाकीचे जे काही पक्ष, इतर पक्ष, त्या सगळ्या पक्षांचे अध्यक्ष या ठिकाणी आमंत्रित केलेले ते इथून पुढं या महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक चांगल्या प्रकारचं चित्र या ठिकाणी निर्माण होत आहे आणि चांगल्या प्रकारची कामं या ठिकाणी केली जात आहेत अशा प्रकारचा संदेश या निमित्ताने दिले जाईल. एवढंच मी या निमित्ताने बोलतो.